हाय मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज मिस्टरांना कामाला जायला थोडा वेळ गेला होता, कारण की आम्ही बाहेर गेलो होतो. त्यामुळे मस्तपैकी अशी अंड्याची पोळी मी करून देत होते त्यांना, कारण थोडाफार म्हणजे उशीर झाला होता. त्यामुळे मस्तपैकी अशी म्हटलं की काहीतरी अंड्याची पोळीच गरम करून द्यावी, असं खातील आणि जेणेकरून कामावर जातील. चपात्या मी गरम गरम बनवल्या होत्या अगोदरच, आणि मग नंतर मग आल्यानंतर मग अंड्याच्या पोळीचा बेत केला आम्ही सगळ्यांनी. पण त्यानंतर मी एका पॅनमध्ये तेल वगैरे ओतलं आणि नंतर मग एका पिलडीमध्ये अंडे वगैरे घेऊन त्यामध्ये मसाला टाकला, मीठ टाकलं आणि मला का चम्मच भेटतच नव्हता वाढून, आणि नंतर खूप शोधला. त्यानंतर मला कुठे चम्मच भेटला, खूप मेहनत करून. आणि त्यानंतर मग गॅस का ओपनच होता ते नंतर लक्षातच आलं नाही माझ्या. तोपर्यंत नंतर बारीक केला, नंतर मग चारी बाजूने तेल केलं आणि त्यानंतर मग अंडे म्हणजे प्लेटीतलं अंडं सगळं ह्याच्यात टाकलं पॅनमध्ये. गॅस फुल केला, जेणेकरून चारही बाजूने व्यवस्थित भाजेल अशी, आणि चारही बाजूने पण मिश्रण पसरत होते. आणि त्यानंतर मग मी म्हणजे उलटत होती, पण ते कसं झालं माझ्या हातून ती पोळी तुटली आणि त्यामुळे माझा मूडच ऑफ झाला. तरी पण मी त्याला व्यवस्थित केलं, पण थोडी तुटून गेली होती, त्यामुळे जरा मूड ऑफ झाला होता. त्यानंतर व्यवस्थित मी चारही बाजूने त्याला व्यवस्थित हे केलं, जेणेकरून व्यवस्थित भाजेल असं. बघू शकता तुम्ही. त्यानंतर मग मी एका ताटामध्ये मस्तपैकी अशा चपात्या वगैरे घेतल्या मोडून व्यवस्थित, आणि नंतर वाढण्यासाठी. आणि नंतर मग कांदाही कापला. बघू शकता तुम्ही अंड्याची पोळी कशी झालेली आहे, छान अशी लालसर अशी. मिस्टरांच्या हातात मोबाईल असल्यामुळे थोडं तुम्हाला दिसत नसेल, पण छान अशी झाली होती अंड्याची पोळी आमची. त्यानंतर गरम गरम अंड्याची पोळी, चपात्या, मस्तपैकी कांदा असा बेत केला होता. आणि बघू शकता तुम्ही सुद्धा. नंतर माझ्या मुलीला भूक लागली, नंतर मी मस्तपैकी तिला मॅगी करून दिली. ती कॅमेरा पुढे यायचं म्हटलं लाजते ती. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा. बाय.